ॐ सदनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। भगवंताच्या चरणी गुरुदेवांच्या चरणी वंदन करून नमन करून आज आपण या ज्ञानयज्ञाची सुरुवात करू। या ज्ञानयज्ञामध्ये आपला जो विषय आहे तो आहे कठोपनिषद। मागच्या 3 महिन्यापासून हा विषय चालू आहे। दर महिन्यात आपण 8-8 दिवस 10 दिवस घेत आहोत। ग्रंथ मोठा आहे म्हणून 7 दिवसात तर पूर्ण होऊ शकत नाही, पण आपण असं तुकड्या तुकड्या भागात घेत आहोत। कठोपनिषद याच्यामध्ये संवाद आहे नचिकेत आणि यमराज। या उपनिषदाचे जे आचार्य आहेत ते यमराज किंवा त्यांना आपण म्हणतो यमाचार्य। उपनिषद हा वेदाचाच भाग आहे। कृष्ण यजुर्वेदामध्ये कठोपनिषद आपल्याला सांगतो यजुर्वेदाचा भाग। दुर्दैव असं आहे की आपण आता वेदापासून फारच लांब गेलेलो आहे। वेदाचं दर्शनच आपल्याला नाही। किती वेद आहे हे बहुतेक अनेक लोकांना माहित नाही। हिंदू धर्माचा पाया वेद आहे याचं ज्ञान नाही, कारण शाळेमध्ये कॉलेजमध्ये कुठे शिकवलं जात नाही। म्हणून जरी आपण आपल्याला म्हणतो की आपण वैदिक धर्माचे वैदिक धर्मामध्ये आपला जन्म झालेला आहे, पण वेद काय आहे माहित नाही। पूज्य गुरुदेवांनी कमीत कमी वेदाचा जो एक भाग आहे ज्याला म्हणतात उपनिषद तो त्यांनी समाजामध्ये आणला। वेदांमध्ये कर्मकांड भरपूर आहे, उपासना भरपूर आहे, त्याचा तेवढा प्रचार नाही आहे जेवढा उपनिषदात। आणि हे सुद्धा गुरुदेवांमुळे झालेलं आहे की आपल्या हातामध्ये उपनिषद आहे। उपनिषद म्हणजे वेदच आहे, नाहीतर लोकांना उपनिषदाचा अभ्यास करण्यासाठी हिमालयामध्ये जावं लागायचं। पण समाजामध्ये उपनिषद चिन्मयानंदजी महाराजांनी आणले। आता हे उपनिषद किती आहे तर 10 उपनिषद आहे, त्यापैकीच एक आहे कठोपनिषद। आता मागे मी भरपूर वेळा सांगितलेलं आहे सगळं प्रस्तावना, म्हणून परत मी जास्त प्रस्तावना करत नाही। 10 मुख्य उपनिषद आहे, आणि इतर सुद्धा उपनिषद आहे, त्याला म्हणतात गौण उपनिषद। गौण उपनिषद म्हणजे ज्याच्यावर शंकराचार्यांनी भाष्य लिहिलेलं नाही। 10 उपनिषदांवर शंकराचार्यांनी भाष्य लिहिलेलं आहे, आणि त्याच्यावर मग आनंदगिरीजी महाराज एक झाले, त्यांनी टीका लिहिली। भाष्याला आणखी स्पष्ट करण्यासाठी टीका लिहिली जाते। मराठीमध्ये टीका शब्दाचा अर्थ वेगळा असतो, फार टीका करतात तो अर्थ नाही। भाष्यामध्ये जे अवघड शब्द आहे त्याला आणखी उघडून स्पष्ट करून ज्याच्यामध्ये सांगितलं जातं त्याला म्हणतात टीका। टीकावर असते टिप्पणी, तळटीप ज्याला म्हणजे काही एक शब्दाचा अर्थ काही समजलेला नाही तर टिप्पणीमध्ये खाली त्याचा अर्थ दिलेला असतो। आधी मंत्र आहे, मग भाष्य आहे, मग टीका आहे, आणि मग टिप्पणी आहे। अशी आपली पद्धत आहे।
जसं वेदव्यासांनी ब्रह्मसूत्र लिहिलं, सगळे जे तत्वज्ञान आहे ते सूत्र रूपात आहे. न्यायाचे सूत्र आहे, न्याय दर्शनाचे सूत्र आहे, पूर्वमीमांसाचे सूत्र आहे. त्याच्यावर भाष्य, भाष्यावर टीका, टिप्पणी. आता इथे उपनिषद आहे, सूत्राच्या ठिकाणी काय उपनिषद, त्याच्यावर भाष्य आहे भाष्यकारांचं. तर 10 उपनिषदांवर त्यांनी भाष्य दिलेलं आहे, म्हणून त्यांना मुख्य उपनिषद म्हणतात. आणि इतर उपनिषद जसे कैवल्य उपनिषद, अमृतबिंदू उपनिषद, तेजोबिंदू उपनिषद, कलिसंतरण उपनिषद, असे अनेक उपनिषद होते. सूर्योपनिषद, यांना गौण उपनिषद. गौण म्हणजे असं नाही की त्याच्यावर विषय गौण आहे, खालच्या दर्जाचा आहे, असं नाही. पण याच्यावर भाष्य केलेलं नाही. याच्या इंग्रजीमध्ये याचा अनुवाद होतो, भाषांतर होतं. मायनर उपनिषद, मेजर आणि मायनर. तर एकाला सांगितलं कैवल्य उपनिषदावर प्रवचन आहे, त्यामुळे मी तर मेजर आहे, मी मायनरसाठी येणार नाही. 18च्या वर. तर मेजर आणि मायनर आयुष्य काही संबंध आहे, म्हणजे वयाशी काही संबंध नाही. पण कठोपनिषद मुख्य उपनिषद आहे. आणि सर्व उपनिषदांमध्ये कठोपनिषद फारच प्रसिद्ध आहे, कारण याच्यावर एक गोष्ट आहे यमराजाची, ती बहुतेक करून माहीत आहे. पण गंमत अशी आहे की नचिकेताबद्दल सगळ्यांना माहीत आहे लोकांना की तो तिथे गेला की ना. पण नेमकं उपनिषद म्हणजे नेमकं यमाचार्यांनी काय सांगितलं त्याला हे कोणाला माहिती. नुसतं संवाद झाला, ज्ञान मिळवलं, काय ते ज्ञान. नचिकेतानी प्रश्न केला आहे की येयम प्रेते विचिकित्से मनुष्य अस्ति इति चैके नायम अस्ति इति चैके. म्हणे मनुष्य मेल्यावर काय होतं, कोणी उरतं का शिकलं, हे सगळं काही संपून जातं. मुख्य प्रश्न हा आहे. या शरीराशिवाय इतर काही वस्तू आहे का. काही लोक म्हणतात आहे, काही लोक म्हणतात नाही. याच्यावर वाद करत असतात. तर म्हणून आता मी तुमच्याकडे आलो आणि तुम्हाला याबद्दल भरपूर माहिती आहे, कारण तुमचा हा विभाग आहे. मृत्यूचा विभाग कोणाकडे आहे, यमाच्या. त्यामुळे तुमच्यापेक्षा आणखी जास्त या विषयाला कोण समजून सांगू शकेल, म्हणून आता तुम्ही सांगा. आणि मग आता मागे आपण खूप विचार केलेला आहे. नचिकेताची परीक्षा घेतली त्यांनी की खरोखर हा जिज्ञासू आहे का. अनेक त्याला प्रलोभन दिले, पण त्यांनी सगळ्याला नकार. अन्यथा शरणम अपश्यन, मुमुक्षूचं लक्षण सांगितलं आहे की जो कुठेच विश्रांती पाहत नाही. म्हणजे विश्रांती कुठे मिळेल, म्हणजे आत्मज्ञानात. याशिवाय आता मला कोणत्याच वस्तूचा आश्रय घ्यायचा नाही किंवा शरण घ्यायचं नाही. अन्याश्रयाणां त्यागो अनन्यता. अनन्य होतो, अन्य जेवढे इतर आश्रय आहेत सोडतो. तर तेव्हा यमाचार्यांनी पाहिलं की हा खरा जिज्ञासू आहे, आता त्याला ज्ञान दिलंच पाहिजे. आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. आता इथे आपण अध्याय 1 वल्ली 2 यांच्याकडे पुस्तक आहे, त्यांनी पाहतो. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. अध्याय 1 वल्ली 2 आणि श्लोक क्रमांक 21 पर्यंत जातो. ते म्हणे आम्हाला आधीच तरी माहिती नाही, तर आता कसं काय आम्ही समजू. उद्यापासून येणार नाही, कारण आम्हाला माहितच तुम्ही बरोबर सुरुवात करणार. पण असं आहे, हा जो विषय आहे ना, तो कुठूनही सुरुवात करा, तुम्हाला समजण्यात काही अवघड राहणार. कुठूनही सुरुवात. त्याच्यावर लाडू खातो ना, कुठूनही खातो ना, असं नाही की फक्त वरच वर खाली
डावी उजवीवर कुठूनही ओढत असते, त्याप्रमाणे हे उपनिषद आहे. आता आतापर्यंत आपण काय पाहिलं, जरा 2-3 मंत्र आपण वाचू आणि मग मी 20व्या मंत्रावर येतो. 18व्या मंत्रापासून आपण वाचू. त्याच्याकडे पुस्तक नाही तर मी फक्त ऐका आणि मग म्हणण्याचा प्रयत्न करा. उद्या तुम्ही पुस्तक घेऊ शकता. न जायते म्रियते सुरुवात करतो. न जायते म्रियते वा कदापि पश्चित् नायं कुतश्चिन्न बभूव कश्चित् अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे हन्ता चेन्मन्यते हन्तुम् हतश्चेन्मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतः नायं हन्ति न हन्यते नायं हन्ति न हन्यते यमाचार्यांनी आत्म्याबद्दल अनेक मंत्र इथे मंत्राच्या द्वारे उपदेश केलेला आहे आत्म्याचा. आता 18वा आणि 19वा मंत्र आम्ही मागे पाहिला होता, पण थोडीशी पुनरावृत्ती करून आपण पुढे जाऊ. इथे म्हणतात की आत्मतत्व काय आहे, कसं त्याचं स्वरूप आहे. आणि एक लक्षात ठेवा, मी जेव्हा आत्म्या शब्दाचा उच्चारण करत आहे, आत्मा म्हणजे काही कल्पना करून, आत्मा म्हणजे अहम, मी, लक्ष आपलं आपल्याकडे गेलं पाहिजे. आत्मा शब्दाचा अर्थ काय, खरा अर्थ मी आहे. आत्मज्ञान म्हणजे काय, माझं ज्ञान. अध्यात्मशास्त्र आपण म्हणतो म्हणजे आत्मसंबंधी शास्त्र, आत्म्यासंबंधी शास्त्र. स्वतःची ओळख करून देणारा जो ग्रंथ आहे त्याला आपण म्हणतो उपनिषद. तर उपनिषद म्हणजे असं नाही की एक देव आहे, तो कुठे आहे, त्याचं वर्णन होत आहे, असं नाही. स्वतःचं वर्णन आहे. आणि ते स्व म्हटलं म्हणजे शरीराचं वर्णन नाही. शरीर तर वरचं एक आवरण आहे, उपाधी आहे, त्यामुळे उपाधी. शरीर ज्याच्यामुळे जिवंत आहे, शरीर ज्याच्यामुळे चेतनवान आपल्याला दिसत आहे, चिन्मय दिसत आहे, ती वस्तू आहे आत्मवस्तू. त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. त्यामुळे न जायते म्रियते, चैतन्याचं जन्मही नाही आणि मरणही नाही. मागे याच्यावर भरपूर विचार आपण केला होता की चैतन्यामध्ये जन्म आणि मरण का नाहीये. आत्मा अजन्म आहे आपण असं म्हणतो, खूप ऐकलेलं आहे. आणि आत्मा मरत नाही. त्यामुळे हे तर एक वक्तव्य झालं, एक स्टेटमेंट झालं, वेदाने सांगितलं. पण याच्या पाठीमागे तर्क काय, हेतू काय, कारण काय, का तुम्ही असं म्हणत आहात की आत्मा अजन्म आहे, जन्म होत नाही त्याचा. दिसतं तर आपल्याला आहेच की शरीराचा जन्म झाला म्हणजे कोणाचा जन्म झाला, माझा जन्म झाला. सगळे जण आपला वाढदिवस साजरा करतात की आनंदाने, खूप लोकांनाही बोलवतो. पण उपनिषद म्हणतात, कठोर शब्द, मूळ आहे तुम्ही, मूळ मध्ये तुझा कधी जन्म झालेला नाही. अरे पण का. तर विचाराने, तर्काने सिद्ध होतं की आत्मा अजन्म आहे. कारण की
आत्म्याचा जन्म झाला हे कोणी पाहिलं? मागे आपण याच्यावर विचार केला होता की जन्म म्हणजे काय. त्यामुळे एक वस्तूचा अभाव असतो, अभाव अभाव अभाव, आणि एका क्षणामध्ये आपण पाहतो अरे त्या वस्तूचं एक अस्तित्व आपल्याला दिसतं. त्याला प्राग अभाव, जन्माच्या आधी जो अभाव असतो त्याला प्राग. आता मी त्या अभावाला पाहतो, आणखीन त्या बिल्डिंगचा किंवा त्या झाडाचा जन्म झालाय तो मी पाहतो. तर मी सिद्ध करतो, मी म्हणतो की इथे आधी काही नव्हतं, आता हे आलं. कोणीतरी चेतन पाहिजे सांगणारा की आधी नाहीये आता आहे. आता आहे म्हणजे काय? जन्म. तर आपण जर असं समजलं की चेतन आधी नव्हतं, चैतन्य, आणि मग काय एक दिवस चैतन्याचा जन्म झाला, आपला भाव अस्तित्व. त्यामुळे कोणी पाहिलं, त्याचा द्रष्टा कोण, साक्षी कोण, कोण सिद्ध करेल चैतन्याचा जन्म. चैतन्याचा जन्म सिद्ध करण्यासाठी चैतन्य पाहिजे. कळतंय का? एक कुंभार आहे, तो कुंभार काय करतो? घटाची निर्मिती करतो. तर आधी फक्त माती 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 आहे, म्हणजे तो काय म्हणतो सध्या घट नाही. आणि मग एक दिवशी त्यांनी काय घटाला उत्पन्न केलं, बनवलं. आता तो काय म्हणेल घटाचा जन्म झाला. त्याच्या घटाचा जन्म झाला, मातीला माहित आहे का? नाही. घटाला माहित आहे का? नाही. कोण सांगेल की हे घट किंवा माठ आधी नव्हता आता आहे? कुंभार सांगेल. जड वस्तूला ज्ञान होत नाही की मी आधी होते की नव्हते. तर जन्म जर मी म्हणतो की आत्माचा जन्म झाला, तर आत्माचा जन्म झाला पाहण्यासाठी कोणी एक आत्मा पाहिजे, चैतन्य पाहिजे. आणि हे आपल्याला मानावं लागेल की चैतन्याचा आधी अभाव होता आणि मग एक दिवस काय झाला? अस्तित्वात आला. तर चैतन्य आधी नव्हतं आता आहे. जर असं मी म्हणू शकलो असतो तर मी म्हटलं असतं की आत्म्याचा जन्म झाला. पण हे दोन्हीच गोष्टी सिद्ध होत नाही. चैतन्याचा अभाव जडाने पाहायला तर जड काही सांगणार नाही की मी पाहिला आत्म्याचा जन्म. अगदी शास्त्रीय भाषेत त्याला म्हणतात की ज्याचा प्राग अभाव आहे त्याचा जन्म होतो. जो एकेकाळी नाहीये आणि एका क्षणात आता तो दिसू लागला. त्याचप्रमाणे आत्म्यामध्ये मरण सुद्धा नाहीये. का? त्यामुळे एक वस्तू आहे आणि ती एका क्षणात काय नाहीशी झाली. जेव्हापासून ती वस्तू नाहीशी झाली किंवा त्याच्या अभावाची सुरुवात झाली त्या क्षणाला आपण काय म्हणू की त्या वस्तूचं मरण झालं. घट आहे आणि घटाला फोडलं. तर ज्या क्षणात तो घट फुटला काय म्हणू आपण? घट मिला. आणि आता घटाचा काय आहे? परत अभाव आहे. आता घट नाही नाही नाही. तर याला म्हणतात प्रध्वंस अभाव. काय म्हणतात? सगळेजण म्हणतात प्रध्वंस. समजत नसेल तरी म्हणा. थोडे थोडे शब्द नवीन नवीन. तर प्रध्वंस अभावाची सुरुवात म्हणजे मरण. कळतंय का? आता एक बिल्डिंग उभी आहे, बिल्डिंगवर बुलडोझर, सध्या बुलडोझर खूप प्रसिद्ध आहे. तर त्याच्याद्वारे त्या बिल्डिंगला तोडलं. आता ती बिल्डिंग काय नाही. ज्या क्षणी ती बिल्डिंग तोडली बस त्या क्षणी तिचा अभाव सुरुवात. आता मी पाहत आहे की ही बिल्डिंग आता नाहीये, म्हणून मी सांगेन की या बिल्डिंगचं मरण झालं. बिल्डिंग सुद्धा ती चांगली. तर चैतन्य मेला. आपण जर असं म्हटलं चैतन्य आता नाही,
कोण सांगेल चैतन्य? चैतन्य नाही आहे हे सांगण्यासाठी कोण पाहिजे? चैतन्य. म्हणून न जायते म्रियते. वा, ऐकले पण असं कधी विचार केलाच नाही म्हणून ऐकतो पाहिजे. आपल्याला हे माहिती की आत्मा मरत नाही, आत्मा उत्पन्न होत नाही, जन्म पण का? आपले सगळे जे ग्रंथ आहेत ते तर्कयुक्त आहे, म्हणजे असं अतार्किक नाहीये, युक्तियुक्त आहे. श्रुती, युक्ती, अनुभूती तीन आहे ना. श्रुती म्हणते आत्मा अजन्म आहे म्हणून मी मानलं, ठीक आहे, माझी श्रद्धा आहे. पण कोणी म्हणेल मला तर्काने सिद्ध करून द्या, तर बाबा तर्क. आणि अनुभूती सुद्धा आहे आपल्या सगळ्यांची. माझा जन्म होत आहे असं आजपर्यंत कोणी पाहिलं, किंवा मी मेलो आहे आजपर्यंत कोणी सांगू शकत नाही. विचार करा, मी मरीन एक दिवशी अशी कल्पना करू शकतो, पण भीती वाटत असते. पण मी मेलो, मरण अनुभवाच्या विरुद्ध. म्हणून न जायते म्रियते वा कदाचित. कुठे कुठे कदाचित, गीतेमध्ये कदाचित आहे, इथे विपश्चित आहे. विपश्चित म्हणजे ज्ञानी, ज्ञान स्वरूप. नायम कुतश्चिन्न बभूव कश्चित. आत्मवस्तू अशी कुठून आलेली नाही आणि त्यापासून काही आलेलं नाही. आत्म्याचं काही कारण नाहीये, लक्षात घ्या. प्रत्येक वस्तू कुठून कुठून उत्पन्न होते. काही आपण पाहतो लगेच विचारतो काय कारण आहे, कुठून आहे. पण आत्मा कसं आहे, अकारण. आत्म्याचं काही कारण नाही. आणि आत्मा म्हणजे चैतन्य, बरं का, चैतन्य हे लक्षात घ्या. कॉन्शियसनेस. चैतन्य असं नाही की जड वस्तू मिसळून त्याला मिश्रण केलं आणि एक दिवस काय झालं, चेतनाची उत्पत्ती झाली, असं नाही. जडापासून चेतनाची उत्पत्ती होऊ शकत नाही. तर चैतन्य कसं आहे, त्यामुळे स्वतः सिद्ध आहे. याला स्वतः सिद्ध. जसं म्हणतो ना आपण, शिवलिंग कसं आहे, त्यामुळे स्वयंभू आहे. स्वयंभू म्हणजे स्वयंभवती, कोणी त्याची स्थापना केलेली नाही. त्याप्रमाणे आत्मा काय, नित्य आहे, नेहमीच आहे. तर न कुतश्चित, कुठून आलेला नाही आणि त्याच्यापासून काही निर्मिती झालेली नाही. आत्म्याला आपण कारण मानतो, आत्मा किंवा परमात्म्याला कारण मानतो, कारण आपल्याला हे जग दिसतं म्हणून आपण विचारतो कुठून आलं, कुठून आलं. तर उत्तर दिलं जातं कुठून आलं, परमात्म्यापासून, आत्म्यापासून, चैतन्यापासून. आणि सगळे उपनिषद सुद्धा म्हणतात की आधी चैतन्य होतं, तिथून हे सगळं काही आलं. आत्मा वा इदमग्र आसीत नान्यत किंचनमिषा. काही नव्हतं पण एक आत्मा, चैतन्य होतं. आणि तिथून जग आलं असं वर्णन आपण ऐकतो. तर मग मानावं लागेल की चैतन्य काय आहे, जगाचं कारण. कारण शास्त्रामध्ये आहे. पण हे जे कारण आहे ना, हे की चैतन्य कारण आहे, हे खरं कारण नाही, म्हणजे खरं वर्णन नाही आहे. तिथं आपण सारखं विचारतो कुठून आलं, कुठून आलं म्हणून सांगितलं. जड वस्तू असून नाही आलं, चैतन्यापासून. पण ते खरं म्हणजे कारण नाहीये. तर मी उदाहरण देतो, आधी बहुतेक मी दिलेलं आहे तुम्हाला, की जर आपल्याला दोरीवर साप दिसत असेल, लक्षात घ्या, दोरी आहे, थोडा अंधार आहे, आपण थोडे घाबरलेले आहोत, आणि तिथे मंद अंधता, त्याच्यामध्ये जर आपल्याला ती दोरी तिथे पडलेली आहे, आपल्याला काय वाटतं, साप आहे, सर्प आहे. आता लोक विचारतात साप कुठून आला, कुठून आला. तर एक दुसरी व्यक्ती आहे तिथे म्हणते या सापाचं कारण आहे काय, दोरी. दोरी आहे कारण. तिथे दोरी नसते साप दिसला असता का, नसता.
शून्यामध्ये दिसत नाही. तर म्हणजे खरोखरचा साप नाही आहे, मग काय आभास आहे, प्रतीती आहे, खोटा आहे. अच्छा, हा खोटा साप आहे. कारण काय सांगत आहे तो, म्हणे दोरीपासून हा साप आहे. कारण काय झालं, दोरी. कार्य काय, साप. ठीक आहे बघा. आता कोणी अशी व्यक्ती आहे तिला साप दिसतच नाही, तिला दोरीच दिसते, दोरीच दिसते, त्याला ज्ञान आहे. तर अशा माणसाला आता तुम्ही सांगाल का की पहा ही जी दोरी आहे ही सापाचं काय आहे, कारण आहे, असं सांगाल का? पण साप कुठे, मला साप दिसतच नाहीये. साप दिसत असेल तर मग कारण काय आपण सांगतो, दोरी. पण ज्याला दोरीच दिसती आहे त्याला सांगायची गरज आहे का की सापाचं कारण आहे? म्हणजे दोरी खरं कारण आहे का? नाही. सापाच्या संदर्भात, इन रिलेशन विथ स्नेक, साप दिसतोय म्हणून मग दोरी कारण. म्हणून आपल्याला जग दिसतंय, जग म्हणजे सापाप्रमाणे. सतत आपण घाबरलेलो आहे, सतत डसत आहे, काय दंश करत आहे. तर या जगाचं कारण काय सांगितलं, परमात्मा. पण जर त्या परमात्म्याला विचारलं तू कोण आहे, म्हणे मी कार्य कारण विलक्षण, माझ्यामध्ये काही नाही. जसं सूर्याला तुम्ही विचारा, आता सूर्य आपण म्हणतो दिवस आणि रात्र, याचं कारण काय आहे सांगा. सूर्य. ठीक आहे, आपल्या दृष्टीने सूर्य कारण आहे. पण सूर्याला जर विचारलं की अरे काल तू जरा उशिरा आला होता, आणि कारण आज काय असतं, सूर्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर काही दिवस रात्र काही नाही. तो आपला दैदिप्यमान तेजस्वी प्रकाशमान आहे. तुम्ही उठता, तुम्ही झोपता, पृथ्वी फिरते, म्हणून आपल्याला सूर्यावर दिवस आणि रात्र दिसतात. दिवस आणि रात्राचं कारण सांगावं, फार गंभीर विषय आहे. त्याचप्रमाणे परमात्म्याला सुद्धा इथे म्हटलेलं आहे, न कुतश्चित नायम कुतश्चित न बहु कश्चित. त्या चैतन्यापासून काही झालं नाही आणि ते चैतन्य कुठून आलं नाही. आणि ते चैतन्य मी आहे, हे जरा कठीण. अयम अहमस्मी इति, ज्ञानीचा हाच अनुभव आहे. ज्या चैतन्याचं वर्णन केलेलं आहे तो साक्षात त्याला पाहतो की हा बरोबर तुम्ही जे सांगितलं बरोबर. म्हणून सांगता येतं पश्यती पश्यती ह्य पश्यती स पश्यती. जो स्वतःला असं पाहतो तोच खरं पाहतो, तो जाणतो. पाहतो म्हणजे जाणतो. इतर लोक जाणतात पण अर्धवट जाणतात किंवा चुकीचं जाणतात स्वतःबद्दल. याप्रमाणे सांगतात. दुसऱ्या ओळीमध्ये म्हटलं अजो नित्य शाश्वतोयम पुराण. परत तेच आहे, अजन्मा आहे. अच्छा, ते जन्म आणखी मरण आत्म्यामध्ये नाहीये. तर शंकराचार्य जे म्हणतात की मधले जेवढे विकार आहेत ते सुद्धा त्याच्यात नाहीये. जन्म आणि मरण, प्रारंभ आणि अंत ना, शेवट. जर जन्म आणि मरणच नाहीये तर मधले जे विकार आहे, परिवर्तन आहे, बदल आहे, ते सुद्धा त्या आत्म्यात नाहीये. कारण ज्याचा जन्म होतो मग तो थोडा वाढतो, हळूहळू काय वाढत राहतो, मग एका दिवशी उलट म्हणजे वाढत वृद्ध होतो, वयस्कर होतो. असं नाही की आपण वाढत आकाशाला जायते वर्धते अपक्षीयते विनश्यती किंवा म्रियते. हे सगळे विकार आहे. आत्म्यामध्ये जन्मच नाही किंवा पुढची गोष्टच नाही. अजो नित्य शाश्वतोयम पुराण. पुराण पुराण म्हणजे आधी सांगितलं मी,
जुना असून सुद्धा आत्मा कसा नवा आहे, पुरा अपि नव. आत्मचैतन्य कधीच जुनं होत नाही, जर्जर होत नाही, त्याची शक्ती क्षीण होत आहे असं नाही. नित्य चैतन्य स्वरूप, अपरिवर्तनशील. पुराण पुरा अपि नव. पुरा म्हणजे काय, आधीपासून आहे, आत्मापासून. या श्लोकावर आपण चिंतन केलेलं. आणि ते म्हणतात पुराण म्हणजे वृद्धी विवर्जित. शंकराचार्य वृद्धी नाही. आणखीन असा हा जो आत्मा आहे, न हन्यते हन्यमाने शरीरे. शरीराला जर तुम्ही मारलं तर आत्मा मरत नाही. लहानपणापासून आपण हे सगळं ऐकत आहोत. कोणाचाही जेव्हा काय कोणी देह ठेवतो तर लगेच पेपरमध्ये फोटो येतो आणि त्याच्यावर खाली असतो असतं, नैनम चिंतन्ति न हन्यते हन्यमाने. हे आपल्यासाठी असतं का, जो गेलेला त्यासाठी असतं. न हन्यते हन्यमाने. पुढच्या मंत्रामध्ये म्हणतात की पहा, आत्म्याबद्दल गैरसमज आहे, चुकीची समज आहे. फार छान आहे पुढचा मंत्र. हंताचे मन्यते हंतुम. जो स्वतःला असं मानतो की मी कर्ता आहे. कर्ता, कर्ता म्हणजे काय, कर्म करणारा. मी करत आहे अशी जर माझी समज असेल तर म्हणे त्याला अजून ज्ञान नाही. हंता इथे म्हणजे काय, हनन करणारा. एक क्रिया घेतली त्यांनी उदाहरणासाठी, मारण्याची क्रिया. हंता म्हणजे काय, जो मारणारा आहे, घात करणारा आहे, प्रहार करणारा आहे. तर जो जर असं मी म्हणत असेल की मी मारलंय, मी मारणारा आहे, तर म्हणे हे चुकीचं ज्ञान. आणि ते हनन क्रियेचं उदाहरण आहे. सगळ्या क्रियांबरोबर मी जाणार आहे, मी पाहणार आहे, मी ऐकणार आहे. अहम श्रोता, अहम मंता, अहम गंता, अहम द्रष्टा. म्हणे अहमवर आपण हे सगळे खरं म्हणजे आरोप केलेले आहे. आत्मा अकर्ता आहे. आत्मा काहीच करत नाही. पण आत्म्यामध्ये आपण काय केलेलं आहे, कर्तृत्व आरोपित केलेलं आहे. आत्म्यामध्ये कर्तृत्व नावाचा विकार नाही आहे. पण कर्तृत्व म्हणजे काय, ही वृत्ती किंवा ही बुद्धी असणे की मी करत आहे, याला पण कर्तृत्व. अच्छा, मराठीमध्ये कर्तृत्व शब्दाचा फारच आदर आहे. त्याचं कर्तृत्व मोठं आहे. आता हीच गडबड होते. वेदांतामध्ये कर्तृत्व जर तुम्ही म्हणाल तर तुम्ही महाअज्ञानी आहात. इथे कर्तृत्व भोक्तृत्व हे अज्ञानाचं लक्षण मानलं गेलं आहे. हे जरा समजा, आत्म्यामध्ये काहीच कर्तृत्व नाही. कर्तृत्व उपाधींमध्ये आहे. मन करत आहे, शरीर करत आहे, ठीक आहे. इंद्रियांमध्ये कर्तृत्व आहे. पण या सगळ्या कर्तृत्वाचा आरोप जेव्हा मी आत्म्यावर करतो की मी करत आहे, पण हे चुकीचं आहे. तर हंताचे, अहमतामध्ये हंता नाही, म्हणजे अहम मध्ये कर्ता भाव नाही. आणि पण आत्म्याचं स्वरूप अकर्ता आहे, म्हणून आपल्याला अभ्यास किंवा सवय करून देतात की तुम्ही सगळं करा, पण तुम्ही स्वतःला कर्ता मानू नका. कोण करणार आहे, देव करणार आहे, गुरु करणार आहे. हे आपल्याला काय शिकवलं जातं ना. आपलं कर्तृत्व शिथिल केलं जातं. एकदम कर्तृत्व शून्य तर होत नाही आपण. पण काय, तुझी कृपा आहे, तूच करता आणि करविता, तू सुख करता, तू दुःख. स्वतःवर ओझं घेऊ नका. असं का शिकवलं जातं, कारण सत्य हेच आहे की मी करता नाही.
तर आधी जे कर्तृत्व आपलं फार घट्ट आहे ते काय जरा शिथिल करा. मी केलंय मानी भाव असतो त्याला मानित्व. म्हणून गीतेमध्ये म्हणतात वेदांताचा अधिकारी कोण आहे तो अमानित्वम अदंबित्वम. इथून सुरुवात आहे. तर इथे म्हणतात हे कर्तृत्व अज्ञानामुळे लक्षात घ्या. अज्ञानामुळे मी करता झालेलो आहे. जेवढे मोठे मोठे ज्ञानी लोक पहा ते एवढं सगळं करतात पण कधीच ही भावना नसते की मी करतो. इंग्रजीमध्ये एक असतं ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. मराठीमध्ये काय म्हणतात? कर्तरी आणि कर्तव्य. तर आहे का मी करता आहे नाही काय ऍक्टिव्ह व्हॉइस. त्यामुळे असं काय म्हणून माझ्याद्वारे केलं गेलं असं म्हटल्याबरोबर आपण एकदम उपकरण होतो, इन्स्ट्रुमेंट होतो. आय बिकम एन इन्स्ट्रुमेंट, उपकरण होतं. म्हणून माझ्याद्वारे केलं गेलं असं. म्हणजे कोणती शक्ती आहे तिची कृपा झाली म्हणून मी हे केलं. करता भाव. तर जोपर्यंत अज्ञान आहे आत्म्याचं तोपर्यंत कर्तृत्व आहे. कर्ता भाव असेल तर मग कर्म होईल, कर्म होईल तर मग फळ होईल. तर कर्ता भाव रहित कर्म करा. कर्मापासून तर सुटका नाहीये. जोपर्यंत जन्म आहे तोपर्यंत कर्म आहे. पण त्या कर्मामध्ये चला ठीक आहे कर्तृत्व शून्य मी नाही राहू शकलो तर कमीत कमी काय करा शिथिल करा. देवाला म्हणा करा तुझ्यामुळे. इथे उपनिषद काय म्हणतात विचार तुम्ही केला तर अविक्रिया या आत्म्यामध्ये काही विक्रिया नाहीये म्हणून आज करताय मग उद्या म्हणताय मग गणताय म्हणजे असं त्या आत्म्यामध्ये असं बदल होत नाही. शंकराचार्य म्हणतात आकाशवत अक्रियत्वा. आकाशाप्रमाणे अविक्रिय अविकारी न बदलणारा. नाही तर आपलं हे जे कर्तृत्व आहे ना हे सुद्धा काय बदलत राहतं. कर्ता भाव एक विकार आहे. कधी मी फार मोठा कर्ता आपल्याला मानतो, कधी शिथिल करता, कधी शून्य करता सुद्धा. मी उदाहरण दिलेलं आहे मागे. आपण लहान पोरांबरोबर खेळतो, करता शून्य होऊन खेळत असतो. हारलो तरी काही नाही, पराभूत झालं तरी काही दुःख नाही, जिंकलो तरी असं नाही वाटत की फार मोठी उपलब्धी. लोकांना सांगत फिरत नाही. म्हणजे त्या कर्मामध्ये काय होतं माझं कर्ता भाव सांगा कसा होता शून्य नव्हता. मी करत आहे पण त्याच खेळामध्ये तुझे मूल आहे किंवा जे भाव आहे त्याचा फार म्हणजे कर्ता भाव आहे. तर त्याच्यासाठी ते म्हणजे काय म्हणतात इशू हरला तर तो एवढा रडतो प्रेस्टिज इशू. जिंकला तर सगळ्यांना सांगायचं तुम्ही आज बाबांना हरवलं. तर हे तर झाली लहान. अच्छा मोठ्या माणसांचं कर्तृत्व दुसरं आहे. जिंकला तर बाबा तर म्हणे कर्तृत्व कधी कमी कधी जास्त. अच्छा झोपेमध्ये शून्य होऊन जातं कर्तृत्व. तुम्ही करता नाहीच. झोपेमध्ये कोणी तुम्हाला पाय लाभ पाप होतो का नाही. आणि समोरचा माणूस आपला झोपलेला आहे ठीक आहे. त्याला माहित आहे की हा सध्या करता झालेला नाही. तो म्हणतो की जरा उठून बघ लागणार बघ की करता भाव शून्य असल्यामुळे काही पाप नाही पुण्य नाही. आता जागृत अवस्थेमध्ये ती भावना असायला पाहिजे किंवा ते ज्ञान असायला पाहिजे. करायचं सगळं आहे. म्हणून ते म्हणतात की जो असं मानतो की मी करणार आहे म्हणजे त्याने परत विचार केला पाहिजे खरोखर तो करता आहे का.
चैतन्य कधीच करत नाही. म्हणे कोण करतं? म्हणे शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय, प्राण हे सगळं. हा, पण त्या आत्म्याच्या उपस्थितीमध्ये करत इन द प्रेझेन्स ऑफ आत्मा ते सगळं करत. पण आपण काय त्याचा अध्यास करतो. याला एक शब्द आहे अध्यास, आरोप. करत कोणी आहे आणि मी उगीच स्वतःला मानत आहे की मी केलंय. जगामध्ये असं तू असतं की करतं कोणी आणि दुसऱ्याच नाव तो असं काही करतो की लोकांना वाटतं यांनी केलं, खरं म्हणजे त्यांनी केलेलं असतं. राजकारणामध्ये खूप चालत असतं. तर याला म्हणतात आरोप करणं. क्रिएटिव्ह म्हणजे काय, श्रेय घेतो आपण. आता कोणी तू कौतुक करत आहे, स्तुती करत आहे, पहा यांनी इतकं काम केलं म्हणून आश्रम एवढा, मंदिर म्हणजे एवढं मोठं छान मंदिर. तिथे दुसरी व्यक्ती ती म्हणजे आयडिया तर माझी होती, संकल्पना तर मी होतं की नाही. म्हणजे काय करता श्रेय घेण्याची एक इच्छा. तर म्हणे अच्छा जे साधू संत असतात ते वेगळे. आता रामाने रामाला जेव्हा सांगितलं कौशल्याने किंवा सगळ्यांनी खूप कौतुक केलं, तुम्ही रावणाला मारलं, राक्षसांना मारलं. राम काय म्हणतो? म्हणे नाही, वसिष्ठ ऋषींचे आशीर्वाद होते म्हणून मी जिंकलो. त्यानंतर एवढी ही वानर सेना होती, ते मदतीला धावून आले, त्यामुळे मी जिंकलो. वडिलांचे आशीर्वाद होते म्हणून मी जिंकलो. याला म्हणतात अकर्म. आणि मारुतीने सुद्धा सगळं केलं आणि जेव्हा त्याचं कौतुक करू लागले देव, तेव्हा म्हणतात मी काही केलं. हे ढकलतात, ते म्हणतात तू केलं, तर म्हणतात तू केलं. आध्यात्मिक जीवन असं आहे आणि सांसारिक जीवन त्यांनी केलं तर मी केलं, मी केलं. त्यामुळे हा मूर्खपणा आहे. अहंकार विमूढ आत्मा करता हविती म्हणते. अर्जुनाला तेच म्हणतात की अरे तू युद्ध कर, पण तू उगीच कर्तृत्व ओढून घेऊ नको. आता परिस्थिती अशी आली आहे, त्यामुळे तुला करावं लागेल. तर हंताचे मन्यते, तर एक झाला करता, मी करता नाही हे सिद्ध झालं. आणि दुसरे ते म्हणतात हतश्चेत मन्यते हतम. आता दुसऱ्या लोकांमध्ये काय समज आहे, ठीक आहे मी करता नाही, पण म्हणजे मी मारणारा नाही, मी करणारा नाही, पण मी मरीन, माझ्यावर हनन क्रिया कोणी इतर माणूस करेल. लक्षात घ्या. याला म्हणतात कर्म. व्याकरणामध्ये मागे उदाहरण दिलं होतं, ते तुला लक्षात असेल. अहम पुस्तकम पठामी हे वाक्य आहे. याच्यामध्ये कर्ता कोण आहे? पुस्तक काय आहे? कर्म. कर्म ते व्याकरणाची भाषा बोलत आहे बरं का. इथे कर्म म्हणजे काम नाही. पुस्तक काय? कर्म. आणि कर्म म्हणजे काय? ज्याच्यावर कर्ता क्रिया करत आहे त्याला म्हणतात कर्म. अहम वृक्षम पश्यामी, तर मी झाडाला पाहत आहे. तर क्रिया कोणावर होत आहे? झाडावर. झाडाला काय म्हणतो? कर्म. अशा अनेक वाक्य. अहम पत्रम लिखामी, मी पत्र लिहित आहे. तर लिहिण्याचं काय त्या पत्रावर. तर कर्म एक वस्तू आहे. आता कोणी कोणी लोक म्हणतात आत्मा काय? कर्म आहे, म्हणजे आत्म्यावर क्रिया होत आहे. आता जर कोणी सांगितलं तू मला मारत आहे, म्हणजे मारण्याची क्रिया कुठे होत आहे? माझ्यावर. समजतंय का? माझ्यावर क्रिया होत आहे, म्हणजे मग मी काय स्वतःला मानतो? कर्म. की नाही? इथे म्हणतात हे चुकीचं आहे. आत्म्यावर कोणतीच क्रिया कधीच होऊ शकत नाही, म्हणून आत्मा क्रियेचा विषय कधीच बनत नाही. हो, तर आत्मा न तर करता आहे न
कर्म आहे. काय सुंदर आहे. हंताचेत मान्यते हतश्चेत मान्यते. जो मानतो की मी करणार आहे किंवा माझ्यावर क्रिया होणारी आहे, म्हणजे हे उभव तौन विजानी, दोघांनाच आत्म्याचं खरं ज्ञान नाही. हे पहा, शरीरावर कोणी क्रिया करू शकतं, शरीराला मारू शकतं, हात तोडू शकतो, पाय तोडू शकतो, कोणी आत्म्याला तोडू शकतं. इथे परत शंकराचार्य म्हणतात आकाशवत अक्रियता. तुम्ही पृथ्वीला तोडू शकता, पण आकाशाला, आकाश म्हणजे ही पोकळी आहे, किती तलवारी फिरवा काही त्या होणार नाही, कारण निराकार आहे. निराकारत्वात अविक्रिय. निराकार असल्यामुळे आत्म्यावर कोणतीच क्रिया शक्य नाही. किती छान वर्णन आहे आपलं वर्णन आहे. मी करताही नाही, माझ्यावर कोणतीच क्रिया शक्य. उभौ तौ न विजानीत न अयम हंती न हंते. योगजण जे असं मानतात की करता आहे किंवा कर्म आहे, दोघं मानत नाही, म्हणजे समजत नाही. आत्माला न तुम्ही मारू शकता, न त्याच्यावर मारण्याची क्रिया शक्य. म्हणजे शंकराचार्य म्हणतात अतः अनात्मज्ञ विषय एव धर्म अधर्मादि लक्षण संसार न ब्रह्मज्ञस्य. म्हणजे जो ब्रह्मज्ञानी आहे तो या संसारापासून अलिप्त असतो, कारण त्याला हे ज्ञान झालेलं आहे की आत्म्यामध्ये संसाराचा कोणताच गुण, धर्म अधर्म काहीच नाहीये. आत्म्यामध्ये पाप पुण्य काहीच नाहीये. धर्म अधर्म आदी लक्षण संसार न. म्हणजे त्याला हे ज्ञान कसं झालंय की आत्मा अकर्ता आहे, अकर्म आहे. म्हणजे श्रुती प्रामाण्य न्यायाच. म्हणजे श्रुती मध्ये सांगितलेलं आहे, वेदांमध्ये सांगितलेलं आहे, वेद प्रमाण आहे याबद्दल या विषयामध्ये. आणि त्यांनी श्रुतीचा गाढा अभ्यास केलेला आहे. आणि मग जे श्रुतीने सांगितलं त्याप्रमाणे स्वतः पाहिलं आहे, त्याला म्हणतात मनन. अशामुळे त्याला ही प्रचिती आली. नायम हंती न हन्यते. याप्रमाणे दोन मंत्र. तिसरा मंत्र मी म्हणतो, याचा अर्थ आपण उद्या बघू, एक शाब्दिक अर्थ सांगून पूर्ण करतो. अणोरणीयान महतो महीयान आत्मास्य जन्तोर्निहितो गुहायां तमक्रतु पश्यति वीतशोकः धातु प्रसादान् महिमानमात्मनः अणोरणीयान् महतो महीयान् आत्मास्य जन्तो निहितो गुहायां तमक्रतु पश्यति वीतशोकः धातु प्रसादान् महिमानमात्मनः. फार छान मंत्र आहे. याच्यामध्ये अनेक गोष्टी पॅक करून त्यांनी सांगितलं. शाब्दिक अर्थ सांगतो. आता नचिकेताने जेव्हा विचारलं की आत्म्याचा आकार काय, जरा सांगावं, किती मोठा. तर म्हणे अणोरणीया. अणुपेक्षा अणु आहे, सूक्ष्मापेक्षा सूक्ष्म. हो, म्हणजे लहान असेल मातीचं कण, अणुरेणू म्हणतो की त्याच्यापेक्षाही छोटा असेल. असं कल्पना करू लागला कोण ऐकणारा. तुम्ही सुद्धा केली कल्पना. अणुपेक्षा
तर लगेच यमाचार्य किंवा म्हणतात महतो महीयान, मोठ्यापेक्षा मोठा. म्हणजे जेवढी मोठी वस्तू तुम्ही तिची कल्पना करू शकता त्याच्यापेक्षा मोठा. अरे पण इथे एकदम विरोधी वाक्य. आम्ही विचार करतो काहीतरी लहान अधिक असेल. प्रयोगशाळेमध्ये जाऊन वैज्ञानिकाला सांगून जरा पाहत काय त्यांच्याकडे मायक्रोस्कोप असतो त्याच्यामध्ये कळेल. आणि तुम्ही एकदम काय म्हणतात महान अणुरणीया ठोकळा तुका आकाशा येवळा. अणुरणीया तुकाराम अणुपेक्षा अणु म्हणजे महतो महीया. हे कसं काय म्हणजे एकाच वेळी. अच्छा, आणि हा आत्मा आहे कुठे कुठे आता शोध घेऊ. तर म्हणे जंतो निहितो गुहायाम आत्मास्य. या जंतूची आत्मा अस्य जंतु आत्मा कुत्र असते गुहायाम निहित. या जंतूची आत्मा गुहेमध्ये आहे. आम्हाला जंतू म्हणतात. जंतू म्हणजे ज्याचा जन्म होतो त्याला म्हणतात जंतू. जंतू म्हणजे कीड कीटक एवढंच नसतं. आपण सगळे जंतू आहोत. 25 जंतू बसले आहेत. जंतू म्हणजे जन्म. शंकराचार्य सुद्धा म्हणतात की नाही जंतूनाम नरजन्म दुर्लभ. सगळ्या जंतूंमध्ये मनुष्य हा जो जंतू आहे किंवा प्राणी आहे तो काय म्हणजे सगळ्यात दुर्लभ आहे. आता प्राणी सुद्धा दुसरा शब्द आहे की तर प्राणी म्हणजे एकदम प्राणी संग्रहालयामध्ये राहतात तेच नाही. आपण सुद्धा काय प्राणी प्राणन क्रिया ज्याच्यामध्ये होतात. तर इथे म्हणतात या माणसाच्या हृदयामध्ये जंतो निहितम गुहाया. गुहेमध्ये आत्मा आहे. गुहा म्हणजे इथे हृदय गुहा गुफा गुहा इथे आहे. त्याचा अर्थ काय आपण पाहू द्या की गुहा याला का म्हणता येईल हृदयाला. हृत्पुंडरीकम विरुजम विशुद्धम विशुद्धम कैवल्योपचार सुद्धा म्हणतात. हृदय कमळामध्ये आत्मवस्तू आहे निहितम गुहा. आणखीन काय म्हणजे आम्हाला दिसत नाही अनुभवास येत नाही. त्यामुळे पश्यती. कह पश्यती कोण पाहतो. पाहतो इथे अर्थ आहे जाणतो. पाहणं म्हणजे काय जाणणं. संशय विपर्यय रहित स्पष्ट जेव्हा बोध असतो त्याला म्हणतात काय जाणणं. आपण म्हणतो ना डोळ्यांनी पाहिलंय. डोळ्यांनी आजींनी ब्रह्म पाहिले. पाहिले म्हणजे काय अनुभवले. ज्याच्यामध्ये आता काही शंका नाही आहे की नाही असा आहे तसा आहे का आहे नाही. सर्व स्पष्टम भवति यदा. इंग्रजीमध्ये क्रिस्टल क्लिअर. जर तुम्ही तिकडे गेला उत्तर भारतामध्ये हिमालयामध्ये गंगेला पाहिला गंगेचं जे पाणी आहे तर तळामध्ये काय सगळं दिसतं. मासे दिसतात अगदी स्वच्छ. आणि म्हणतात करामलकवत हातामध्ये जर आवळा ठेवला तो कसा काय स्पष्ट हस्तामल. त्यामुळे त्याप्रमाणे पश्यती शब्दाचा म्हणजे कोण असं पाहतो अनुभव करतो. कारण अक्रतुः पश्यती. तो अक्रतु आहे ना त्याला तर अनुभव येतो तो पाहतो. तर अक्रतु म्हणजे काय उद्या सांग. अच्छा, आणि जर पश्यती जर मी अनुभव केला तर याचं फळ काय आहे परिणाम काय मिळेल. परिणाम सुद्धा त्यांनी सांगितलं आहे वीत शोक. शोक रहित होतो. तर जर कोणाला शोक रहित व्हायचं असेल तर उद्या त्यांनी अनुभव वीत शोक या आत्म्याचं स्वरूप जाणून. आणि ते म्हणतात धातु प्रसादान महिमान. आणि जो ज्ञानी पुरुष आहे तो त्या आत्म्याला फक्त जाणत नाही तर आत्म्याचा महिमा जाणतो. हे पहा
आपल्याला सगळ्यांना आत्मबोध आहे, मी आहे, सगळ्यांना माहित आहे की नाही, अहमस्मी अहमस्मी, हे तर ज्ञान आहे की नाही. पण अहमचा जी महिमा, जे त्याची म्हणजे काय म्हणतात मोठेपणाचे जे मोठे मोठे गुण आहे, लक्षण आहे, ते माहित नाही. कळतंय का? म्हणजे जर मी अक्रतू झालो तर मला महिमा मिळेल, आणि स्वतःला आश्चर्य येऊन की अच्छा मी एवढा मोठा. म्हणून बा उपनिषद किती छान छान सगळं सांगतात आपल्याबद्दल. तुम्ही असे आहात, असे आहात. तर त्याला काय महिमा आहे तो आपण उद्या पाहू. अक्रतू शब्दाचा अर्थ मी सांगून देतो. क्रतू म्हणजे यज्ञ असतं, आणि ते त्याचा लाक्षणिक अर्थ असा आहे की ज्याच्यामध्ये काहीच कामना नाही. लोक मोठमोठे यज्ञ करतात कशासाठी? कामनेपोटी करतात, हे मिळवायचं ते मिळवायचं. तर हा शास्त्रीय वैदिक शब्द आहे क्रतू. तो जे यज्ञ करत आहे का, पण हा काय अक्रतू. आणि आता माझं मन शांत झालंय, पूर्ण जग मी पाहिलंय, आता मला काही जगाची वस्तू नको. त्याला सुरुवातीला म्हटलं होतं अन्यथा शरणम अपश्य. कुठेच त्याला आता शरण नको, म्हणजे सगळं पाहिजे. कोणत्याच परिस्थितीमध्ये त्याला आता काही समाधान होत नाही. आणि परिस्थिती अशी आहे की सारखी बदलत राहते. आज वाटतं आता मला विश्रांती मिळाली, शांती, उद्या ती परिस्थिती बदलेल. म्हणून परिस्थितीमध्ये शांती किंवा समाधान समजणं म्हणजे चुकीचं आहे, हे आता मला अनुभवास आहे. म्हणून जवळ तुम्ही आत्मदत्त असता, त्यानंतर अक्रतू. दोन मिनिटं जरा तुम्ही डोळे उघडून बसा, जे काही ऐकलं त्याच्यावर जरा विचार करा, आठवण्याचा प्रयत्न करा. मागच्या शेवटच्या मंत्राच्या आधी कोणता मंत्र होता, त्याच्या आधी कोणता मंत्र होता, काय विषय होता त्याचा स्मरण करून पहा. हे सुद्धा एक प्रकारचं ध्यान आहे.